साऊंड येतो माझं? येस व्हॉइस सर येस. लास्ट लेक्चरला काय झालं होतं? कोणता बीट कव्हर केला होता आपण? ठीक, चल. आता वरती हेडिंग घ्या, बेसिक्स ऑफ पर्सेंटेज. बेसिक्स ऑफ पर्सेंटेज. Basics of percentage. Percent means what? Yes, anyone? What do you mean by percent? Percent means, yes, anyone? Percent means for every 100, correct? Percent means for every 100. म्हणजे तुमच्या 100 पैकी तुम्हाला किती मार्क्स आहेत किंवा किती पार्ट आहे त्याला आपण म्हणतो पर्सेंट. आता काही बेसिक्स मी इथे लिहितो आणि त्याचे मला आन्सर द्यायचे. सपोज जर मी असं लिहित असेल x% ऑफ y, ओके, हा एक बेसिक आहे. सपोज मी सेकंड असं लिहित असेल x इज what % ऑफ y, ओके. थर्ड स्टेटमेंट सपोज मी असं लिहीन x इज what % लेस दॅन y. अँड फोर्थ असं लिहूयात आपण x इज what % मोर दॅन y. हे चारच बेसिक इथे आहेत, लक्षात घ्या. हे कसं सोडवायला सांगा, x इज x% ऑफ y. जर मी असं लिहित असेल 3%, तर हे तुम्ही कसं लिहिता 3/100 है ना, 3 आउट ऑफ 100. मी 5% लिहित असेल तर तुम्ही कसं लिहिणार 5/100. सपोज मी असं लिहित असेल 11 3/7%, हे कसं लिहायला मला सांगा बरं. दिस इज मिक्स फ्रॅक्शन. 11 3/7%, त्याला नॉर्मल रेशो मध्ये कसं कन्वर्ट कराल? एनीवन? How to convert 11 3/7% in the ratio format? Girl side. This is mixed ratio, correct? So 11 sevens are 77 plus 3. Yes, 11 sevens are 77 plus 3. How much? 11 sevens are 77 plus 3. Yes, please reply. 77 plus 3, 80 divided by, and now this percent will attach to 7. ठीक आहे, पर्सेंट काय करणार आहे 7 ला अटॅच करायचं, म्हणजे हा किती होऊन जाईल 700 होऊन जाईल. म्हणजे 80/700 असं होऊन जाईल. 80/700. सपोज आता माझ्याकडे अजून एक आहे 22 1/5%. हे कसं लिहायला सांगा, कन्वर्ट करा. हे इथे कसं केलं 11 7 चा 77 प्लस 3 म्हणजे 80 झाला. हा इथे कसं होईल सांगा 22 5 चा प्लस 1 क्रॉस मल्टिप्लाय करा, असं क्रॉस करा स्लॅन्ट. 22 5 चा किती येतो सांगा? 111/500. करेक्ट. सो हे कसं येऊन जाईल 111/500 अशा टाइप मध्ये ना, 111/500. सो हे तुम्ही लक्षात घेत चला. सपोज जर माझ्याकडे A/B/C असेल तर हे तुम्ही पर्सेंट साइन जो असतो ना, हा पर्सेंट साइन नेहमी डिनॉमिनेटरला जातो. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे पर्सेंटेज असेल, ऑलरेडी तुम्हाला एखाद्या नंबरला पर्सेंटेज जर अटॅच केलेला असेल तर तो जो पर्सेंटेज आहे तो तुमचा नेहमी डिनॉमिनेटरला काय केला जाईल, शिफ्ट केला जाईल. लक्षात येते? सो त्याच्यामुळे हा 5 इथे जाऊन मल्टिप्लाय होतो, हा 7 ला जाऊन मल्टिप्लाय होतो. इथे काही डिनॉमिनेटरला नव्हता, 100 झाला. इथेही काही नव्हतं डिनॉमिनेटरला, हा 500 100ला 100च राहिला. लक्षात येते? सो अशा टाइप मध्ये हे तुमचं बेसिक आहे. आता हे कसं होईल सांगा बरं x% ऑफ y. मग
x% ऑफ y कसं होईल? ऑफच्या ठिकाणी आपण कोणतं साईन देतो? ऑफच्या ठिकाणी इंटू साईन देतो, करेक्ट आहे. आणि हा जो x ला x आहे तो x/100 होऊन जाईल, कारण x% म्हणलेला आहे. सो x% जो आहे तो x/100 होऊन जाईल आणि हा y ला y आहे तसं. सो ह्याचे जे आन्सर आहे ते xy/100 होऊन जाईल, कारण ऑलरेडी पर्सेंटेज साईन तिथे आहे. त्याच्यामुळे हा काय होईल? xy/100 होऊन जाईल. बरोबर आहे का? काही रॉंग असेल तर क्लिअर करा. हा जो आहे हा x% ऑफ y ऑलरेडी पर्सेंटेज साईन दिलेला आहे, त्यामुळे हे काय होऊन जाईल? xy/100 होऊन जाईल. सेकंड सांगा बरं. आता इथे तुम्हाला पर्सेंटेज दिलेला आहे का पर्सेंटेज विचारलेला आहे? सांगा. इथे व्हॉट पर्सेंट म्हणलेलं. तुम्ही पर्सेंटेज कसे काढता सांगा बरं. तुम्हाला मिळालेले मार्क्स ऑब्टेन मार्क्स अपॉन टोटल मार्क्स. म्हणजे कधीही तुम्हाला पर्सेंटेज काढायचं असेल, लक्षात घ्या, चला कधीही तुमच्याकडे व्हॉट पर्सेंट असा वर्ड येईल, कधीही तुमच्याकडे व्हॉट पर्सेंट असा वर्ड येईल, तर तुम्ही काय करणार? एक रेशो घेणार आणि त्या रेशोला 100 ने मल्टिप्लाय करणार. लक्षात घ्या, हे तुम्हाला डाटा इंटरप्रिटेशन सोडवताना खूप युजफुल होऊन जाईल. सो व्हॉट पर्सेंट असा वर्ड कधीही येऊ द्या तुमच्याकडे, व्हॉट पर्सेंट असा वर्ड कधीही येऊ द्या, तर तुम्ही करणार काय? रेशो इंटू 100. रेशो इंटू 100. आणि इथे काय आहे? इज. म्हणजे इज जो आहे वर्ड तो कुठे येऊन जाईल? न्यूमरेटरला येऊन जाईल. आणि ऑफ जो वर्ड आहे तो काय होऊन जाईल? डिनॉमिनेटरला येऊन जाईल. सो इज बाय ऑफ, रेशो इंटू 100. रेशो इंटू 100. सो इज कोणाला अटॅच केलेला आहे? तो न्यूमरेटर असेल तुमचा. ऑफ, कारण कम्पेअर करायचं आहे मला. एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय, म्हणजे कम्पॅरिझन करायचं आहे एक्स आणि वाय व्हॅल्यूचं. त्याच्यामुळे हे असं लिहिलं जाईल, इज अपॉन ऑफ इंटू 100. सो इज कोणाला जोडलेला आहे? एक्सला. एक्स बाय वाय इंटू 100. लक्षात घ्या, व्हॉट पर्सेंट याचा अर्थ काय? पर्सेंटेज मध्ये आन्सर काढणं. म्हणजे हे जे तुमचं आन्सर येऊन जाईल ते काय येऊन जाईल? एक्स बाय वाय पर्सेंट. ठीक आहे, एक्स बाय वाय जे काय हे सॉल्व्ह करून कॅन्सलेशन करून मग नंतर पर्सेंटेज साईन या साईडला येत असतं. ठीक आहे, इथेच देतो मी पर्सेंटेज साईन, कारण हे कॅन्सलेशन होत असतं. एक्स बाय वाय इंटू 100. इथं पर्सेंटेज साईन येतं. 100 ने मल्टिप्लाय केला तर पर्सेंटेज साईन तिथे येतो. 100 ने मल्टिप्लाय केलं मी एखाद्या रेशोला तर पर्सेंटेज साईन येतं. हे सांगा मग आता क्वेश्चन नंबर 3. येस. आता इथे काय सांगितलं? व्हॉट पर्सेंट म्हणलेलं आहे. ठीक आहे, व्हॉट पर्सेंट म्हणलं की तुम्ही काय करता? एक रेशो घेता आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय करता. क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण तेच आहे. इथे काय वर्ड आहे? व्हॉट पर्सेंट. व्हॉट पर्सेंट हा वर्ड असेल तर तुम्ही काय करता? एक रेशो घेता, त्याला 100 ने मल्टिप्लाय करता. पण इथे काय सांगितलं की एक्स जो आहे तो लेस आहे कोणापेक्षा? वाय पेक्षा. त्याच्यामुळे इथे तुम्हाला डिफरन्स घ्यायचा आहे. कधीही व्हॉट पर्सेंट लेस और व्हॉट पर्सेंट मोर, लेस और मोर असे वर्ड्स आले तर तुम्ही ना इथे डिफरन्स घ्यायचा. न्यूमरेटरला तुम्ही काय घ्यायचा? डिफरन्स घ्यायचा. डिफरन्स एक्स आणि वायचा काय घेणार तुम्ही? डिफरन्स. इथेही तुम्ही काय घेणार? डिफरन्स. ओके, इथेही तुम्ही काय घेणार? डिफरन्स. आणि नंतर दॅन कोणाला जोडलेला आहे तो वर्ड खाली येतो, जसं की दॅन वाय. इथे काय येतो? दॅन वाय. सो डिफरन्स बाय दॅन इंटू 100. सो डिफरन्स किती येणार आहे इथे? एक्स आणि वायचं. एक्स इज लेस म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे इथे काय येणार? वाय मायनस एक्स बाय वाय इंटू 100 असं येईल. इथे काय येणार आहे? डिफरन्स घ्यायचा एक्स आणि वायचं. एक्स इज मोर म्हणलेलं आहे, त्यामुळे इथे एक्स मायनस वाय होऊन जाईल. आणि दॅन कोणाला जोडलेलं आहे? वाय पेक्षा, त्यामुळे इथे दॅन वाय इंटू 100. जर सपोज इथे दॅन एक्स म्हणलं असतं तर डिनॉमिनेटरला एक्स आला असता. ओके, त्याच्यानुसार हे 4 स्टेटमेंट्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही लक्षात ठेवायची गरज नाही, हे तुम्हाला येत आहे, पण तरी काही गोष्टी विसरतो आपण. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे का सांगा याच्यामध्ये? काय डाऊट आहे का? एक्स पर्सेंट इज डिवाइड बाय 100. एक्स इज व्हॉट पर्सेंट लेस म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे डिफरन्स घ्या. व्हॉट पर्सेंट मोर म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे इथे डिफरन्स घ्या. आणि दॅन कोणाला जोडलेला आहे तो तुम्ही डिनॉमिनेटरला ठेवा. सो अशा वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता? बेसिक्स जे लागतं आपल्याला पर्सेंटेजचं ते तुम्ही सोडवू शकता. चला मी क्वेश्चन देतो, तोही खूप बेसिक असेल, जास्त डिफिकल्ट नाही. क्वेश्चन आहे माझ्याकडे. सपोज इफ 10% ऑफ ए, इफ 10% ऑफ ए
is equal to 12% of B. Next, then 15% of A is equal to what percent of B? हे सोडून मला आन्सर सांग. ट्राय करायचं सगळ्यांनी. येस, स्क्रीन दिसते ना? मुबेन, अस्मा, संध्या. येस, yes, is white screen visible? मुबेन, हो सर. स्क्रीन. येस, सिली क्वेश्चन आहे हा, त्याच्यामध्ये काही तुम्हाला वेळ घ्यायची गरज नाही. 10% ऑफ ए इज इक्वल टू 12% ऑफ बी, देन 15% ऑफ ए इज इक्वल टू व्हॉट पर्सेंट ऑफ बी. ठीक आहे, सोडवता येते तुम्हाला. ट्राय करा. क्वेश्चन फर्स्ट. पहिल्यांदा ॲज इट इज मेथडने सोडवा, म्हणजे तुमची जी जनरल मेथड लागते. शॉर्टकट मेथड घेता येते का नंतर बघा. आधी जनरल मेथड्स करा, कारण जनरल मेथड्सने तुमचे काही बेसिक्स क्लिअर होऊन जातील. 10% ऑफ ए मीन्स कसं लिहिणार सांगा. 10% ऑफ ए मीन्स 10/100 into a is equal to, because equal to sign is there, is equal to upon 12% of 12% means percent sign is already attached, so 12/100 into b, correct? So what is ratio for a and b? Simplify this, transpose this value here and 10/100 on the right hand side. What is ratio for a and b? Yes boys, a by b will be 12/100 as it is, and by transposing this 100/10, hundreds will be cancelled out. So a is 12, correct? A is 12 and b is 10. So you can directly consider these two values, 12 for a and 10 for b. Now what is second statement? Yes, girl side. What is second statement now? We have to calculate 15% of a. Calculate 15% of a. A value is 12%. %% of a value is equal to what percent of b value? Let's calculate this. So what can I write here? 15% of a is equal to what percent of b? That means what percent is not provided to you, so x% of b, like this. Already 15% of a is provided, so percentage value is absent here, so x% of b. 15% of a is x% of b. Sir, answer 18. Correct, 18 is answer. So 15/100 into a value is 12, x% is unknown to you, b value is 10. So I can consider these two values 10. Hundreds are out, 5 ones are, 5 twos are, 5 threes are, 2 ones are, 2 six are. So 366 is 18. So your answer for x is 18%. 18%. Already percentage is given here, 18%. Correct. Is there any shortcut? Is there any shortcut?
Yes. 10% of A is 12% of B, correct? 10% of A is 12% of B, then 15% is equal to question mark. Because A and B, इथे पण A आहे, इथे पण B आहे, इथे E आहे. So A's and B's are cancelled out. You can directly get value for question mark. Solve this by doing cross multiplication. 10% of A is equal to 12% of B, and 15% of A is equal to question mark of B. So taking ratios directly, you can get the values. Question mark is equal to A. Solve second example. Second example. The income of Ravi, question is, if income of A is 20% more than income of B. Easy question आहे. Next मी क्वेश्चन असं विचारू शकतो, then income of B is what percent less than A? Income of A. Try this. Income of A is 20% more than income of B. Then income of B is what percent less than income of A? Girls side. काय काय दिलेलं आहे बघा गिवन मध्ये काय काय सांगितलंय सांगा. A minus 20 upon B into 100. Correct. So you can consider the values. Income of A is 20% more than income of B. So जर तुम्ही इथं असं ॲझम केलं, इन्कम ऑफ बी म्हणलेलं आहे. सो मी पहिल्यांदा इक्वेशन नुसार सोडवतो, त्याच्यानंतर ॲझम्पशन करूयात. इक्वेशन नुसार काय होतं ते बघा. इन्कम ऑफ ए ॲज इट इज घेतो, एक सिंपल फॉर्मॅट सांगतो. इन्कम ऑफ ए म्हणलेला आहे, इज हा वर्ड आहे तिथे, इज मुळे तुम्ही इथे इज इक्वल टू लिहाल. आणि हे जे 20% मोर आहे, हे मी परत असं लिहितो आहे तसं, 20% मोर कोणापेक्षा? दॅन इन्कम ऑफ बी. इन्कम ऑफ बी पहिल्यांदा मी आहे ते सांगतोय, कारण काय होतं, मला शॉर्टकट माहिती आहेत माझी, मी डायरेक्ट अप्लाय केलं लगे आन्सर येईल, पण तुम्हाला माहित नाही, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा थोडंसं सिम्प्लिफाय करतो. 20% मोर जो वर्ड असतो हा मल्टीप्लायर म्हणून असतो. काय असतो हा तुमचा? मल्टीप्लायर. हा जो असतो हा मल्टीप्लायर म्हणून ऍक्ट होतो. मल्टीप्लायर म्हणजे मल्टीप्लाय करतो त्यांना. मग मी इथे काही थिंग्स लिहितो. समजा जर मी असं लिहित असेल 20% मोर, याचा अर्थ असा झाला की 100 वरती 20 रुपये जास्त आहे ना. सो 20 मोर ओव्हर 100, सो 120 बाय 100 लिहिणार तुम्ही. समजा मी असं लिहित असेल 30% मोर, हे कसं लिहिणार तुम्ही सांगा? 30% मोर, हा 130 बाय 100. ओके. समजा मी असं लिहित असेल 33 1/3% मोर. ओके, हे कसं लिहिणार सांगा बरं आता. मग 33 1/3% मोर हे कसं लिहिणार? इथं समजा इझी दिले मी 100 upon 20%. करेक्ट. हे कसं लिहायचं? मोर म्हणलेलं म्हणजे ऍड करायचं. म्हणजे आता हे पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लाय करायचं. डिनॉमिनेटरला इथे काय असणार आहे? 300 असणार आहे. डिनॉमिनेटरला इथे काय असणार आहे? 300 असणार आहे. हे तरी कन्फर्म आहे, कारण हा जो पर्सेंट आहे तो इथे जातो. आणि 300 वरती जास्त घ्यायचा. आता इथे 100 वर जास्त घेतलं, इथे 300 वर जास्त घ्यायचं. म्हणजे हे किती येते मला सांगा? 33 3 99 प्लस 1 किती होऊन जाईल? 100. बरोबर आहे का? म्हणजे 300 वरती 100 जास्त, म्हणजे वरची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 400 होऊन जाईल. लक्षात येत आहे? 400 अपॉन 300 होणार आहे. लक्षात आलं का सांगा? 3 चा 300
33 3 जा 99 प्लस 1 100 मोर. 100 मोर म्हणजे 300 चा 400 झाला. अजून एक सांगा, सपोज 11 1/5% मोर, हे कसं लिहिणार सांगा? 11 1/5% मोर हे कसं लिहिणार? 600 upon 500. करेक्ट. हे 600 नाही होणार, हा 56 येणार. म्हणजे 5 5 जा 55 प्लस 1 म्हणजे 56 जास्त होणार, म्हणजे 556 अपॉन 500 लिहिणार. हा जो मोर वर्ड आलेला आहे त्याच्यामुळे हे तुम्ही ऍड करता. समजा फक्त मी एवढंच लिहिलं असतं तर हे तेव्हा तुम्ही असं लिहिता 56 अपॉन 500 लिहिता, म्हणजे तिथे मोर ऑर लेस वर्ड नसते तर 56 अपॉन 500 लिहिता तुम्ही. पण इथे मोर म्हणलेलं आहे त्याच्यामुळे हा जो 56 येतोय तो तुम्ही 500 मध्ये ऍड करणार. आता मी असं लिहितो 20% लेस, हे कसं लिहिणार सांगा? 20% लेस म्हणजे लेस करायचं. आता 80/100 होणार आहे, बरोबर आहे? 80/100. हा, मी आता असं लिहितो 115% लेस, 1/5% लेस. आता लेस करायचं आहे तुम्हाला, म्हणजे 500 मधून ते मायनस करायचं आहे. हा जो 5 5 चा 55 प्लस 1 56 मायनस करायचा आहे, म्हणजे 500 मधून 56 गेले तर राहिले किती? लेस आहे इथे, लेस वर्ड. 44 upon. करेक्ट करेक्ट. सो हे ह्या गोष्टीकडे लक्ष देत चला. हे खूप आपण काय करतो माहिती आहे का, खूप वेळा एक्झाम मध्ये पहिल्यांदा हे पर्सेंट काढतो मग ते सबस्ट्रॅक्ट करतो. तसं करू नका. हा डायरेक्ट मल्टिप्लायर असतो आणि मल्टिप्लायर मी ऍड केलं तर तुम्हाला आन्सर मिळतं. म्हणजे हे किती होऊन जाईल? 446, बरोबर आहे का 44? 444 येते ना? Yes. 44, हा 444 आपण 500 येते. सो अशा टाइप मध्ये आता इथे काय होतं बघा, हा जो इन्कम ऑफ ए आहे तो ए इज इक्वल टू काय होणार? 20% मोर म्हणल्यावर तुम्ही काय लिहिणार? 120/100 इंटू काय होणार? हे बी होणार. इंटू काय होणार? हे बी होणार. मग ह्याच्यावर मला एक रेशो भेटतो, ए बाय बी इज इक्वल टू 120/100. आता जरा एक हा जो कन्सेप्ट आहे तो काय आहे तर बेस चेंज कन्सेप्ट म्हणतो आपल्याला. काय म्हणतो? बेस चेंज. आता मला सांगा, स्टार्टिंगला तुम्ही जे पर्सेंटेज काढलं होतं ते 100 हा बेस कन्सिडर करून काढलं होतं. म्हणजे इथे काय बोललं की ए इज 20% मोर दॅन बी म्हणलं होतं. दॅन बी म्हणजे बी हा तुमचा डिनॉमिनेटरला होता. पण क्वेश्चन जेव्हा विचारलाय तेव्हा दॅन काय म्हणलेलं आहे मला सांगा? दॅन काय म्हणलेलं आहे? ए म्हणलेलं आहे. म्हणजे डिनॉमिनेटरला तुम्हाला आता काय येणार आहे? ए येणार आहे. म्हणजे ए बाय बी नाही काढायचं तुम्हाला, तर तुम्हाला आता काय काढायचं मला सांगा? बी बाय ए. पण व्हॉट पर्सेंट लेस म्हणलेलं आहे. आता सगळ्यांनी ऐका, ए ची व्हॅल्यू किती आहे? 120. ए ची व्हॅल्यू किती आहे? 120. बी ची व्हॅल्यू किती आहे सांगा? बी ची व्हॅल्यू 100. हा, आणि नंतर ह्या दोघांचा त्यांनी व्हॉट पर्सेंट विचारलं नाही तर व्हॉट पर्सेंट लेस विचारलेलं आहे. लेस विचारलेलं आहे म्हणजे तुम्ही काय करायचं की किती लेस आहे मला सांगा बरं. हा जो ए आहे, हा 20 लेस आहे. आणि तुम्हाला मी मगाशीच सांगितलं होतं की कधीही तुम्हाला व्हॉट पर्सेंट असा शब्द आला तर तुम्ही काय करत असता? व्हॉट पर्सेंट विचारला असेल तर रेशो घेत असता आणि रेशोला 100 ने मल्टिप्लाय करता. आणि व्हॉट पर्सेंट लेस म्हणल्यावर तुम्ही काय घेत असता? न्यूमरेटरला डिफरन्स घेत असता आणि डिनॉमिनेटरला कोणाला दॅन जोडलाय तो खाली घेत असता, बरोबर आहे? सो यांच्या दोघातला जो डिफरन्स येतो तो डिफरन्स येतो 20. तो इथे लिहिणार तुम्ही 20. आणि क्वेश्चन मध्ये दॅन काय म्हणलेला आहे? ए म्हणलेला आहे. दॅन ए. मग ए ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 100 लिहिणार का 120? 120. त्यामुळे हा जो क्वेश्चन असतो हा बेस चेंज असतो. आपण म्हणजे बेस चेंज का? बिकॉज इनिशियली बेस वॉज 100, नाउ युअर बेस इज 120 इंटू 100. 100 का बरं घ्यायचं? कारण व्हॉट पर्सेंट काढताना आपण नेहमी असं करतो. ओके, सो हे डिवाइड करूया. 0 0 कॅन्सल, 2 1 जा 2 6 जा 100/6. 100/6% हे तुमचा आन्सर येऊन जाईल. आता हे एक्झाम मध्ये असं असतं का? नाही. एक्झाम मध्ये तुम्ही काय करणार? हे या फॉर्मॅटमध्ये लिहिणार, या फॉर्मॅटमध्ये. सो 6 चा टेबल म्हणूयात. 6 16 जा 96, बरोबर आहे का? 16 सत्तर 96, 6 16 जा 96 आणि उरले किती? 4. ते इथे लिहिणार मी. ओके, इथे परत डिवाइड होतं त्यामुळे डिवाइड करूया. 2 जा 3 जा. सो 16 2/3% लेस हे तुमचं काय आलं पाहिजे? आन्सर आलं पाहिजे. 16 2/3% लेस. ओके, मी रिपीट करतो परत. हे मी ॲज इट इज घेत आहे, विदाउट काही शॉर्टकट मी ते वापरत नाही. तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे बेसिक्स क्लिअर करतो की इन्कम ऑफ ए इज 20% मोर दॅन बी म्हणल्यावर तुम्ही असं इक्वेशन लिहिता. इक्वेशन लिहिल्यावर तुम्हाला एक व्हॅल्यू भेटतात. व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू 120, बी ची व्हॅल्यू 100. हे झाल्यानंतर तुम्हाला काय विचारलंय? हा क्वेश्चन उलट केलेला आहे. नाउ इन्कम ऑफ बी इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन इन्कम ऑफ ए.
म्हणजे आपल्याला आता बी चा इन्कम काय करायचं आहे, ए च्या इन्कम सोबत कम्पेअर करायचं आहे. याचा अर्थ काय, ए चा इन्कम डिनॉमिनेटरला आलेला आहे इथे. ओके, आणि लेस म्हणल्यामुळे 20 लेस आहे, त्यामुळे इथे 20 येणार इंटू 100. हे तुमचं आन्सर झालं. आता ह्याचा शॉर्टकट कसं वापरायचं, शॉर्टकट कसं वापरायचं बघा. हे 16 2/3% आलेलं आहे, मी साईडला लिहितो. 100/6%, हे 16 2/3% आन्सर आलेलं आहे. आता हे शॉर्टकट कसं असतं बघा. हे एक्झाम मध्ये आपण वाचतो आणि एक्झाम मध्ये वाचल्या वाचल्या काय होतं बघा, ए इज 20% मोर दॅन बी असं म्हणलेलं आहे. म्हणजे ए चा व्हॅल्यू काय आहे, 20% मोर आहे. 20% मोर आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली 120 आणि बी ची व्हॅल्यू किती झाली 100. हे तुम्ही डायरेक्ट ऍझ्युम करता. ए इज 20% मोर म्हणजे 120 झाला, बी किती झाला 100 झाला. हे वाचल्यानंतर तुम्हाला लगेच क्वेश्चन कडे जायचंय की इन्कम ऑफ बी इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन इन्कम ऑफ ए. दॅन इन्कम ऑफ ए, दॅन इन्कम ऑफ ए याचा अर्थ आपल्याला काय, आणि व्हॉट पर्सेंट म्हणल्यामुळे तुम्ही काय घेता, पर्सेंटेज काढायचं आहे तुम्हाला. पर्सेंटेज काढतो आपण कसं, रेशो इंटू 100 घेतो. आणि लेस म्हणल्यामुळे डायरेक्ट ह्या दोघांचं काय करायचं, लेस और मोर कधीही शब्द येऊ द्या, दोन व्हॅल्यूचं सबस्ट्रॅक्शन इथे लिहायचं. सो हे सबस्ट्रॅक्शन किती होऊन जाईल 20, आणि दॅन ए म्हणलेला आहे म्हणजे ए चा इन्कम खाली लिहायचं आहे. जर ए बी चा इन्कम खाली लिहिला तर 20% जास्त, 100 वर 20% जास्त म्हणून तुम्ही डायरेक्ट 20% लिहिता. सर जर तिथं लेसच्या जवळ मोर आलं तर, आता इथे मोर व्हॅल्यू, इथं ए ची व्हॅल्यू मोर आली असती तर ते झालं असतं ते. बट इथे काय विचारलंय, इन्कम ऑफ बी इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन बी म्हणलेलं, म्हणजे लेस दॅन ए म्हणलेलं आहे आणि बी चा इन्कम लेसच आहे. बी चा इन्कम मोर असलं असतं तर मोर आला असतं, ते बघू आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये. सो इथे लेस विचारलेलं आहे त्याच्यामुळे लेस येणार आहे, कारण बी चा इन्कम लेसच आहे. मग हे सॉल्व्ह केलं, आन्सर किती होऊन जाईल 16 2/3%. आता अजून एक क्वेश्चन विचारू. समजा आता हा क्वेश्चन उलटा करू आपण. इथे लिहितो मी, सॅलरी ऑफ ए is 40% less than बी. ओके, आता याच्यावरून लगेच येतं की सॅलरी ऑफ ए काय आहे, 40% लेस दॅन बी आहे. मग काही जणांना लगेच असं वाटतं की 40% कमी आहे, याचा अर्थ 40% बी ची सॅलरी जास्त आहे. तसं नसतं ते. 40% लेस हे कसं विचारात करून घेतलेलं असतं की बी आधीचा जो बेस आहे तो 100 आहे आणि 100 वरती 40 लेस आहे असं. पण जेव्हा तुम्ही आता बी चं कंपॅरिझन ए मध्ये करता तेव्हा काय झालं असते की बी ची व्हॅल्यू 100 नसते ना, वेगळी असते. म्हणजे बेसला व्हॅल्यू 100 न येतं त्या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू येते, त्याच्यामुळे आन्सर एकतर जास्त येतं किंवा कमी येतं, लक्षात घेत चला. त्यामुळे याला बेस चेंज म्हणायचं, आणि बेस चेंज कन्सेप्ट तुम्हाला पर्सेंटेज साठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग इथं क्वेश्चन मी असं विचारतो आता की सॅलरी ऑफ ए इज 40% लेस दॅन बी, याचा अर्थ बी ची सॅलरी जास्त आहे. सो सॅलरी ऑफ बी इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन ए, आता सोडवून बघा बरं काय ते आन्सर. व्हॉट पर्सेंट हा शब्द आला तर तुम्ही नेहमी, मी परत परत रिपीट करतो इझिली, की व्हॉट पर्सेंट कधीही तुम्हाला करायचं असेल तर पर्सेंटेज इंटू 100 याच फॉर्मॅटमध्ये आन्सर सोडवायचा. आणि व्हॉट पर्सेंटच्या समोर मोर हा वर्ड आला तर नेहमी तुमच्या न्यूमरेटरला डिफरन्स येणार आहे आणि डिनॉमिनेटरला कोणासोबत कम्पेअर केलेलं आहे ती व्हॅल्यू येणार आहे. Now initially base was b because then b was there, and now in the question then a is written. That means denominator is a's value. बघा हे सगळं विचार घ्या आणि आन्सर काय तर बघा. स्टार्टिंग हे जे आहे हे ॲज इट इज घ्या आधी. इनिशियल स्टेटमेंट साठी बेस जो असतो तो 100 घ्यायचा. आता इथे तुम्ही कसं सांगितलेलं आहे की सॅलरी ऑफ ए इज 40% लेस. सो what should I write here? Salary of A 40% less. So can I correct 60? Very good. 60. 40% less means 40 is given, 60 is remaining. So A's salary is a 60 and B's salary is 100. Okay. आणि किती सोपं आहे बघा. तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की बी जो 100 आहे म्हणून 40 लेस आहे. सपोज मी हे उलट केलं आता तुम्हाला इथं उलट विचारलेलं आहे बघा ना तुम्ही, सॅलरी ऑफ बी इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन सॅलरी ऑफ ए. सो इथे तुम्ही काय लिहिणार आहे, मग दॅन ए म्हणलेलं आहे, मग ए ची व्हॅल्यू किती येईल सांगा. 140. हा म्हणजे इथे येऊन किती येऊन जाईल 60 येऊन जाईल, आणि इथे या दोघांचा काय घ्यायचा असतो, डिफरन्स घ्यायचा असतो आणि इंटू 100 लिहायचं असतं.
मग इथे जे आन्सर येतं ते लेस दॅन ए असं येतं. बी मोर दॅन ए. 66.67. करेक्ट. सो हा जो डिफरन्स आहे, डिफरन्स तर नेहमी 40 राहणार आहे, हा बदलणारच नाही, फक्त बेस चेंज होतो. मग आता याच्यावरून अजून एक तुम्हाला लगेच शॉर्टकट भेटतो इंटू 100. आणि हे जर सॉल्व्ह कराल तर तुम्हाला आन्सर येईल 0 0 आउट 400/6%. 400/6%. नेहमी लक्षात घ्या, 100 ने मल्टिप्लाय केलं की साइन कॅन्सलेशन होऊन तुमचा पर्सेंट साइन येतं. आता 6चा टेबल मी इथे लिहितो. 6 6 36, 4 इज रिमेनिंग, 6 6 36, अगेन 4 इज रिमेनिंग, and then simplify these. 2s are 3s are. So 66 2/3%. हे तुमचा आन्सर येऊन जाईल. 66 2/3. बघा किती फरक पडला. 40% लेस होता म्हणजे 66 2/3% मोर आहे. हे असं का बरं होत आहे? बिकॉज इनिशियली बेस वॉज 100. आधी बेस करता 100 होता. 60/100 असं होतं. 60/100 सॉरी 40 लेस आहे ना, 40/100 होतं हे. 40/100. ओके, हे काय होतं 40 लेस, याचा अर्थ काय 40/100. मग नंतर तुम्हाला मोर विचारलेला आहे, मोर पण तेवढाच राहणार आहे, पण बेस 100 न होता काय राहणार आहे 60 होणार आहे. बघा आधी 100 बेस होता, आता 60 झालेला. हे आपण बेस चेंज म्हणतो आपण. आता हे 2%चं झालं. आता मी 3%चं देतो, ते 3%चं तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि हा 3%चा जो येतो तो नेहमी तुमच्या ड्राईव्हसाठी विचारला जातो. सोपे क्वेश्चन. प्रत्येक जो ड्राईव्ह असतो तो अवघड असतो असं नाही. लक्षात घेत चला की 40% पेपर हा सिली क्वेश्चन पेपर असतात, खूप इझी असतात. 60% तुमची मेहनत लागते. इथे तुम्हाला सगळे बेसिक्स माहीत असणं गरजेचे आहे, सगळे टाइप्स असणं माहीत असणं गरजेचं आहे. पण 40% मुळे तुम्ही काय करू शकता, एखादा ड्राईव्ह तुम्ही क्रॅक करू शकता. पण आपल्याला जर थोडेसे टॉप स्कोरर मध्ये यायचं आहे तर थोडी जास्त मेहनत लागते. चला, पुढचं घेतो मी इथे. आता इथे ए is 20% more than B. आता more than म्हणत आहे. A is 20% more than B, comma, and B is 20% less than C. Okay. Then A is what percent of म्हणत नाही, what percent, दोन्ही प्रश्न विचारतो मी. A is what percent of B, आणि दुसरा क्वेश्चन विचारतो की A is what percent less or more than of B. Less or more than B. ओके, दोन्ही क्वेश्चन केले. आता इथे 3% आहेत. आतापर्यंत आपण 1-2% बघतो. 3% आल्यावर तुम्ही काय सिली मिस्टेक करता ते बघा आणि सोडवायचा प्रयत्न करा. घ्या तुमचा वेळ आणि सोडवा. हे पर्सेंटेजचं बेसिक आलं तर आपल्याला प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट क्लिअर होऊन जातो. अजून काही लागतं का बेसिक? तेवढे मी आधी बेसिक्स क्लिअर करेन तुमचे, म्हणजे जेणेकरून टॉपिक मला परत थोडेसे फास्ट घेता येतील. ठीक आहे. हे सेकंड इयरला नुसतं अवेअर आहे, हे परत अजून एकदा शिकवलंच जाणार आहे. सगळ्यांनी सोडवायचं. ठीक आहे. A is compared with B, then B is compared with C, and finally we have to compare A and C value. Sorry, I have written B value here. A and C value. A and C. कळतंय ना? काही प्रॉब्लेम आहे का? समजतंय का सांगा? फास्ट होत नाही? Yes, sir. एक पार्टला टार्गेट करायचं, आणि हे दोन्ही सेपरेट असतात. लक्षात येतं, ए अँड बी हे दोघे सेपरेट असतात पहिल्या स्टेटमेंटमध्ये. नंतर काही मुलांचे सिले मिस्टेक काय होते की इथला जो बीचा व्हॅल्यू असतो तो बीचा व्हॅल्यू ॲज इट इज इथे घेतात. तसं नाही, हा भाग वेगळा आहे, हे दोघांचं कंपॅरिझन वेगळं आहे. लक्षात येते, ए आणि बी यांचं कंपॅरिझन एका पार्टमध्ये तुम्ही करणार, बी अँड सीचं कंपॅरिझन एका पार्टमध्ये तुम्ही करणार. असं करायचा प्रयत्न नाही करायचं की
ऍट अ टाइम या तिघांचं कंपॅरिझन करतात. काही जण कसं लिहितात हे बघा, ए इज 20% मोर म्हणले की इथे ए ची व्हॅल्यू लिहितात ते बरोबर 120 घेतात, बी ची व्हॅल्यू 100 घेतात आणि नंतर हे स्टेटमेंट वाचतात आणि हे स्टेटमेंट वाचल्यावर काय सिली मिस्टेक करतात की बी इज 20% लेस दॅन सी म्हणतात. बी इज 20% लेस दॅन सी याचा अर्थ काय, लगेच असं म्हणतात की बी इज 20% लेस दॅन सी, याचा अर्थ सी इज 20% मोर दॅन बी. असं होतंय का? नाही होत. आताच तुम्ही त्याचे बेसिक्स बघितलं, तसं कधीच होत नाही. हा बेस इथे गेला, हा बेस इथे गेला, तर हे बघा ए बाय बी इंटू 100 व्हॅल्यू जर एक्स आली तर बी बाय ए इंटू 100 ची व्हॅल्यू एक्स येते का? सांगा बरं, येते का? तसं नाही येत, कारण बेस चेंज झाला, पर्सेंटेज चेंज होत असतं. त्याच्यामुळे काही मुलं काय करतात, इथे लगेच सी ची व्हॅल्यू लिहितात, बी इज 20% लेस दॅन सी, म्हणजे सी इज 20% मोर, म्हणजे सी ची व्हॅल्यू परत 120 लिहितात आणि हे असं करून रॉंग करतात. असं नाही करायचं. सेपरेट हा रेशो सेपरेट, हा रेशो सेपरेट वेगळा घ्यायचा. हा बी इथे कधी जाणार नाही, कारण हे कॅल्क्युलेशन वेगळं आहे. बघा, तरी वेळ घ्या थोडा आणि मला सोडवून आन्सर सांगा. हे तुम्ही दुर्लक्ष केलेले क्वेश्चन असतात आणि ऐनवेळी असेच क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये चेक करतात. जवळपास म्हणते 70% मुलं काय करतात, फेल व्हायचं होतं, कारण माहित असतं त्यांना पण सोडवता येत नाही. तुम्ही आता ऑब्झर्व करत असाल, हे माहिती आहे तुम्हाला पण सोडवता येईल. चलो ट्राय करा. गर्ल्स समजते, गर्ल्स आहेत? बघा आता इथे सगळ्यांनी ऐका, इझी. पहिल्यांदा आपण इक्वेशन सोबत जाऊयात, इक्वेशन्स नंतर आपण शॉर्टकट कडे जाऊया. ठीक आहे, इक्वेशन्स बघू आधी आपण, कारण इक्वेशन येणं गरजेचं आहे. इक्वेशन काय सांगतो, ए इज, बघा इथे इक्वेशन काय सांगतो, ए इज 20% मोर कसं लिहिता हे सगळ्यांना माहित झालं आता, 120/100 इंटू बी. ओके, हे तुम्ही समजून घ्या. हे झालं इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय होईल सांगा आता. इक्वेशन 2 काय होईल, 80/100 into C. हा, पण ते इक्वेशन कसं लिहिणार आता तुम्ही, बी इज 80/100 इंटू सी. 80/100 इंटू सी, करेक्ट. सो हे झालं इक्वेशन 2. आता हे सगळ्यांना माहित आहे की इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करतो, हे सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. हा बी मी इथे ठेवणार, कारण तुम्हाला काय करायचं आता, ए आणि सी चं कंपॅरिझन करायचं असेल तर ए आणि सी कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये टुगेदर असले पाहिजे. त्याच्यामुळे हा जो बी आहे हा मी इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. सो पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. पुट करानंतर किंवा डिवाइड करा, हे बी इकडे सी इकडे पडून डिवाइड, मी सगळं सबस्टिट्यूशन वापरतो. तर काय होईल मला सांगा, ए इज इक्वल टू 120/100 आहे तसं, बी च्या ठिकाणी काय प्लेस करणार तुम्ही सांगा. 80/100 बरोबर आहे, 8 इंटू सी होऊन जाईल. आता झिरोज मी कॅन्सल करणार, 1 0 हा इथला कॅन्सल, हा 1 0 24/25 into C. करेक्ट. सो हे तुम्ही कसं होऊन जाईल, ए बाय सी, हा सी इकडे पाठवणार मी, ए बाय सी इज इक्वल टू 12 इंटू 8/100. हे थोडं सिम्प्लिफाय करतो मी, 4 ने डिवाइड केलं तर 4 2 जा होऊन जाईल, हे 4 किती 25 जा, बरोबर आहे का, म्हणजे किती होऊन जाईल 24/25. बघा इथे ए बाय सी ची व्हॅल्यू 24/25, म्हणजे एक युनिटचा फरक आहे. ए बाय सी जो आला तुमचा 24/25. मग मला सांगा आता, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आणि दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर कसे येऊन जाईल, क्वेश्चन फर्स्टचा आन्सर कसे येऊन जाईल. ए इज व्हॉट पर्सेंट ऑफ सी, म्हणजे फक्त तुम्हाला कम्पेअर करायचं की ए इज व्हॉट पर्सेंट मोर और लेस नाही, ए इज व्हॉट पर्सेंट ऑफ सी. हे कसं लिहिणार, ए इज व्हॉट पर्सेंट ऑफ सी. 24 ला 25 ने डिवाइड करून आन्सर आलेला पर्सेंटेज. करेक्ट, 24 ला, कारण ए इज म्हणजे ए न्यूमरेटरला ठेवायचा, इज ऑफ म्हणलेला आहे, ऑफ म्हणजे डिनॉमिनेटरला ठेवायचा आणि इंटू 100 पर्सेंटेज काढण्यासाठीचा. सो 24 1 जा आणि 24 किती होऊन जाईल, 4 जा. 24 4 चा किती होऊन जाईल, 96%. बरोबर आहे का, 96% तुमचं काय होऊन जाईल, आन्सर होऊन जाईल. हा, ए जो आहे तो 96% आहे. पण क्वेश्चन 2 मध्ये मग जो आहे क्वेश्चन 2 हा, की ए इज वेदर लेस और मोर, ए जो आहे तो लेस और मोर आहे का, ए इज लेस ना, ए इज लेस,
म्हणजे तुम्हाला आन्सर कशाचा मिळणार 4% less. हा पर्सेंट लेसचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे, पर्सेंट मोर येणार नाही, पर्सेंट लेस. किती किती लेस आहे इथे लिहायचं डिफरन्स, आणि खाली दॅन काय म्हणलेलं आहे, दॅन सी म्हणलेलं आहे, दॅन सी, हे दॅन सी म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे इथं डिफरन्स बाय सी खाली येणार इंटू 100. चला हे किती येईल बघा, 4%. 4%. 4% लेस आहे, हे याच्यावरून समजेल तुम्हाला, पण तरी पण आपण एक कॅल्क्युलेशन बघतोय. 4% आहे तुमचा आन्सर. हे तुमचं जनरल मेथड आहे, हे तुमची कशी मेथड आहे, जनरल मेथड आहे. आता हे रेग्युलर मेथड मध्ये रेशो मेथडने कसं सोडवायचं ते पण बघू. ती थोडीशी याच्यापेक्षा फास्ट आहे. सेकंड मेथड, हे रेग्युलर मेथड, तुमचे इक्वेशन तुम्हाला काय येत नसेल, तुमचं इंजिनिअरिंग मध्ये आहे, आपण पटपट काही करून आपण आन्सर काढू शकतो. थोडीशी फास्ट पाहिजे असेल तर तुम्ही कसं करणार, 3 व्यक्ती आहेत, तिन्ही सेपरेट सेपरेट आहेत, त्यांना टुगेदर करायचं, ए बी आणि तिसरा आहे सी. ए काय आहे 20% मोर, म्हणजे इथे तुम्ही लिहिणार 120. बी काय आहे कोणापेक्षा जास्त, म्हणजे इथे लिहिणार तुम्ही 100. हे सिम्प्लिफाय करू आपण, त्याच्या 20 ने डिवाइड केल्यानंतर हे किती होऊन जाईल, 5 6 जा, बरोबर आहे का, आणि हे किती होऊन जाईल 5 जा, म्हणजे 6/5 रेशो आला का, पहिला रेशो किती आला, 6/5. ओके. नंतर कोणाची व्हॅल्यू आहे, बी अँड सी ची आहे. बी काय आहे 20% लेस आहे, 20% लेस म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहिणार 80, इथे लिहिणार तुम्ही 80, कारण बी च्या खाली दुसऱ्या लाईनला लिहायचं, पहिली लाईन संपलेली आहे, आता दुसऱ्या लाईनला बी आणि सी ची व्हॅल्यू दुसऱ्या लाईनला. सी किती आहे, तर सी असणार 100. हे परत मी सिम्प्लिफाय करणार, हे येऊन जाईल 4 जा, हे येऊन जाईल 5 जा, 20 ने डिवाइड केलं, म्हणजे माझ्याकडे 2 रेशो आहेत, पहिला रेशो आहे 6/5 आणि दुसरा रेशो आहे 4/5. ओके. आणि आता यांना मला काय करायचं, टुगेदर आणायचं. जी कधी लक्षात घ्या, सेपरेट रेशो टुगेदर आणायचे. कसे आणायचे, हे खूप सोपं आहे. हे बघा, इथे एक जागा रिकामी आहे आणि इथे एक जागा रिकामी आहे. सोपं बोलतोय मी, लक्षात, काही तुझ्याला प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, काही प्रॉब्लेम नाही, मी परत आहे तसं आपण येऊयात. मग हा आहे वॅकंट प्लेस, हा आहे इथे एक वॅकंट प्लेस आहे. मला सांगा बॅलन्स आहे का, आहे इथे 3 पर्सन्स राहतात, दोघांकडे व्हॅल्यू आहे, तिसऱ्याकडे व्हॅल्यू नाही. इथे खाली 3 पर्सन्स राहतात, बीसी कडे व्हॅल्यू आहे, एबी कडे व्हॅल्यू नाही. मग मी काय करणार, यांना बॅलन्स करणार. हा जो नेबर व्हॅल्यू असतो तो आहे तसं शेजारी लिहून टाकायचं, इथे 5 ला 5 आहे तसं लिहायचं, रो वाईज. कसं लिहायचं ते, रो वाईज. रो वाईज नेबर आहे तसं इथे शिफ्ट करायचं, हा 5 आहे इट इज इथे शिफ्ट करायचं. सेकंड लाईनला कोण शिफ्ट होईल सांगा, सेकंड लाईनला कोण शिफ्ट होईल, 4. शिफ्ट होईल. नेबर व्हॅल्यू, रो वाईज नेबर व्हॅल्यू शिफ्ट करायचं, म्हणजे ते बॅलन्स होतात आणि मग फायनली सगळ्यांच्या व्हॅल्यू भेटतात, टुगेदर व्हॅल्यू असतात, बॅलन्स व्हॅल्यूज असतात. सो 6 4 जा 24, 5 4 जा 20. जर बी सोबत विचारलं असतं तर बघा लगेच तुम्ही सोडवलं असतं, 5 4 जा 20 आणि सी 5 5 जा 25. आणि तुम्ही बघा इथे हेच व्हॅल्यू भेटलेले आहेत, ए इज 24, सी इज 25. आणि मग या दोघांचं कंपॅरिझन करायचं आहे, तर मग कंपॅरिझन तुम्ही करू शकता, मग नंतर हे तुम्ही कंपॅरिझन परत काढू शकता. म्हणजे एवढं सगळं करायची गरज नाही, हे तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. मग हे कसं करणार, बघा तेही सांगतो. आता तुम्हाला हे माहित आहे की ए इज व्हॉट पर्सेंट ऑफ बी असं म्हणलेलं आहे, की ए इज व्हॉट पर्सेंट ऑफ सी. व्हॉट पर्सेंट म्हणले की तुम्ही डायरेक्ट दोघांचं डिव्हिजन करायचं इंटू 100. आता ए इज व्हॉट पर्सेंट लेस और व्हॉट पर्सेंट मोर, तर ए इज लेस आहे. कितीने लेस आहे, दोघांचा डिफरन्स किती आहे, तो 1, 1 ने लेस आहे. अपॉन दॅन 25 असल्यामुळे दॅन इंटू 100. हे तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता अशा वेळी. ओके. अजून एक घ्या आणि ते तुम्ही सोडवा. या मेथडने घ्या किंवा ह्या मेथडने, तुमची इच्छा. सहसा तरी मला वाटतं की या मेथडने जा. इक्वेट करायचे, हे काय करायचं, बॅलन्स करायचं, इक्वेट करायचे, बी ची व्हॅल्यू इक्वेट करून घ्यायची. सेकंड घ्या तुम्ही, ए इज 33 1/3% more than B and 16 2/3% less than C. म्हणजे एक जो पर्सन आहे तो बी अँड सी सोबत कंपेअर केलेला आहे रिस्पेक्टिव्हली. क्वेश्चन विचारत आपण, देन B is what percent less or more than C.
आजचा कम्प्लीट जो बीट चाललाय आपला हा व्हॉट पर्सेंट लेस व्हॉट पर्सेंट मोर वरच चाललेला आहे. आणि पर्सेंटेज हा परत अगेन हेवी टॉपिक आहे, खूप लेंदी आहे. ऑनलाईन वरती असे कंटिन्यू 10 तरी सेशन आपले लागतील. ओके, 10 सेशन्स मध्ये संपतो हा पर्सेंटेज. पण तेवढे सेशन आपल्याकडे नसतात. एक तर वीकली एक सेशन आहे आपल्याला. सो मॅक्झिमम जेवढे बेसिक्स करता येतील तेवढे सेकंड इयरला बेसिक्स करा. फुल टॉपिक कम्प्लीट करायचा प्रयत्न करू पण नका, काही गरज नाही, विसरून जातं परत ते. बेसिक्स वर भर द्या फक्त. सोडवाय. $33 1/3% मोर हे कसं लिहिणार? ज्यांनी लक्ष नाही दिलं त्यांच्यासाठी परत सांगतो. 33 1/3% मोर हे कसं लिहिणार सांगा? 400/300. करेक्ट 400/300. आणि एक काम करा, हे 0 0 कॅन्सल करा, इथेच कॅन्सल करून रेशो किती होतो हा 4/3, म्हणजे इझिली होऊन जाते हे अजून 4/3. 400/300 कसं आलं हे काही जणांसाठी परत रिपीट करतो, थोड्या जणांना बोर होईल त्यांच्यासाठी परत सांगतो की हा जो 3 असतो हा 3चा 300 लिहायचा, नंतर मोर या वर्डवर लक्ष द्यायचं, म्हणजे याचा अर्थ हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे तो मला ऍड करावा लागेल डिनॉमिनेटर्स मध्ये, कारण QRD फॉर्मॅट असतो हा. QRD फॉर्मॅट म्हणजे कोशंट इंटू डिवायझर मल्टिप्लाय करतो आपण, त्याच्यामध्ये रिमाइंडर आपण ऍड करतो, हा QRD फॉर्मॅट असतो. त्याच्यामुळे मी ऍड करणार 33 3 99 + 1 400 होणार हा 100 ऍड केल्यानंतर 300 मध्ये. 0 आउट करा, पहिला रेशो येऊन जाईल 4/3. पहिला रेशो येऊन जाईल 4/3, म्हणजे इथे A लिहायचा, इथे B लिहायचा, आणि A च्या खाली 4 B च्या खाली 3 लिहायचा. बरोबर आहे का? हे का चुकतंय? बरोबर आहे. बरोबर आहे. पहिला रेशो. हा, आता दुसरं लेस पर्सेंट म्हणलेलं आहे, ते लेसचा काय रेशो येतो तो सिम्प्लिफाय करा. 16 2/3% लेस. आता लेस म्हणल्यामुळे 300 मधून मायनस करावं लागेल तुम्हाला. 250. किती येऊन जाईल? 250/300. 250/300. करेक्ट. लेस म्हणल्यामुळे हे 16 3 48 + 2 50 मायनस करावं लागेल. सो 0 आउट करा, परत हे सिम्प्लिफाय करा, हे किती येऊन जाईल 6 आणि 5. बरोबर आहे का? 5/6 हा कोणाचा रेशो आलेला आहे? B आणि C चा. मग ते कसं लिहायचं? ह्याच्या समोर लिहायचं असतं का? नाही. A B ची व्हॅल्यू संपली म्हणजे याचा अर्थ काय की हे सेपरेट रेशो संपला. आता दुसऱ्या रोला जायचं आणि दुसऱ्या रोला 5/6 लिहायचं. 5/6 लिहायचं. हे असे दोन रेशो आले. दोन सेपरेट रेशो असतात, यांना जर कंबाईन केलं तर आपल्याला कंबाईन प्रपोर्शन मिळतं, जे आपण रेशो अँड प्रपोर्शन म्हणतो त्याच्या टाईपमध्ये. मग हे कसं प्रपोर्शन मिळवायचं? तर जे वॅकंट प्लेसेस आहेत त्या वॅकंट प्लेसेसला रोचा जो काही नंबर आहे, कॉलमचा नंबर नाही घ्यायचा, 6 नाही घ्यायचा, रोचा नंबर, म्हणजे किती येणार इथे ट्रान्सफर होणार, कोण ट्रान्सफर होणार बघा? 3. इथं 3 कॅन ट्रान्सफर होणार आणि इथं 5 ट्रान्सफर होणार. एकदा का हे असं झालं की सगळ्यांकडे काय आले? नंबर्स आले, कोणीही याच्यापासून वंचित राहिलेला नाही, सगळ्यांकडे नंबर आले. तुम्ही परत काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. करा मल्टिप्लाय आणि रेशो मिळवा. कधी कधी रेशो पण विचारतात. देन फाइंड AS B C असंही विचारतात क्वेश्चन मध्ये. फाइंड AS B C, तर तुम्हाला हे मिळू शकतं. सर तिथे डिनोमिनेटरला 250 कसं काय? न्यूमरेटरला ना, हे लेस म्हणलंय. आता हे लेस कसं करायचं ऐका. आता हे पर्सेंट साइन तर नेहमी डिनोमिनेटरला जातं, हे तुम्हाला माहित आहे. मग 3 चा काय होणार? हा 300. आणि आता काय करायचं? ह्यांचा मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय. 16 3 किती येते? 48. त्याच्यामध्ये 2 आपण ऍड करत असतो. 48 + 2 किती येते? 50. 50 काय आहे? लेस आहे का मोर आहे? लेस. हा, लेस म्हणल्यामुळे मायनस करायचं. इथं मोर म्हणलेलं आहे, 100 मोर, त्याच्यामुळे 100 300 400 झाला इथं लेस. आणि हे कॅन्सल करून 5/6 आलं. दोन सेपरेट रेशो, हा मिळाला तुम्हाला A/B, हा मिळाला तुम्हाला B/C. A/B B/C इथं काय करायचं? कंबाईन करायचं. आणि कंबाईन करून तुम्हाला एक रेशो मिळतो. सांगा किती येतो रेशो? हा 20 15 आणि 18. हे बघा, ह्या व्हॅल्यू झाल्या तुम्हाला ABCच्या. आणि मग ह्याच्यानुसार तुम्ही आता पर्सेंटेज काढा. कोणाचं पर्सेंटेज काढायला सांगितलंय? B आणि C यांच्यामध्ये
बी हा लेस आहे का मोर आहे हे ठरवून तुम्हाला त्याचं पर्सेंटेज द्यायचं आहे. सांगा बरं, बी हा लेस आहे का मोर आहे? लेस. हा, त्याच्यामुळे याचा अर्थ तुम्हाला पर्सेंटेज लेस आन्सर काढायचा आहे. आणि कितीने लेस आहे? 3. 3. त्यामुळे इथे लिहायचं 3. आणि डिनॉमिनेटरला काय लिहायचं तर क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, दॅन सी म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे 18 लिहायचं. जर इथे दॅन बी म्हणलं असेल, दॅन ए म्हणलं असेल, त्याच्यानुसार तुम्ही ठरवत चला. सो दॅन 18 into 100 किती येतं बघा. 16.66. करेक्ट, 16.66% हे तुमचं आन्सर. आता एक शेवटचा क्वेश्चन घेतो, तो तुम्ही सोडवा. आणि तो नेहमी रेल्वेला येतो, तुमचे जे काही इलेक्ट्रिकलचे एक्झाम असतात, डायरेक्ट एक्झाम असतात तुमचे, त्याही एक्झामला अशा टाईपचे क्वेश्चन मी नेहमी पाहिलेले. तो क्वेश्चन घ्या. क्वेश्चन मध्ये असं केलेलं आहे बघा, द प्राइस ऑफ ए कमोडिटी, कुठल्या तरी एक आपण जे वस्तू वापरतो त्याला कमोडिटी म्हणूयात. द प्राइस ऑफ ए कमोडिटी is raised by 40%. is raised by 40%. वस्तूची किंमत 40% वाढली. by how much percent? मी काय करतोय, किती पर्सेंटने ती वस्तू वापरायचं कमी करतोय. by how much percent reduce consumption म्हणजे वापर, reduce consumption of that commodity so that, त्याच्यामुळे काय होईल, माझा जो खर्च आहे तो आहे तेवढा राहील. so that expenditure remains same. वस्तूची किंमत जरी वाढली तरी तुमचा जो खर्च आहे तो आहे तसं वापरला पाहिजे. पण त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, त्या वस्तूचा वापर कमी केला पाहिजे. आणि तो किती पर्सेंटने कमी करावा, असा क्वेश्चन आहे. ट्राय करा. रेजच्या ऐवजी जर लेस झाली असती तर मी कन्झम्पशन इन्क्रीज केलं असतं. ओके, सो असे 2 टाईप यामध्ये पडतात. यालाच बेस चेंज कन्सेप्ट म्हणतो. बेस चेंज. मी पहिल्यांदा डायरेक्ट शॉर्टकट सांगतो, म्हणजे तुम्हाला जास्त आता बोर होईल. मला एकदा सांगा तुम्ही, स्टार्टिंगला ओरिजिनल व्हॅल्यू किती आहे? नेहमी ओरिजिनल व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये किती घेतात? 100 घेतात. ठीक आहे. याचा अर्थ ओरिजिनल म्हणण्यापेक्षा मी इथे थोडंसं तुम्हाला समजावं म्हणून लिहितो की हा तुमचा ओरिजिनल बेस आहे. आणि ह्या ओरिजिनल बेसचा वापर करून तुम्ही काय ठरवत असता की व्हॅल्यू किती पर्सेंटने इन्क्रीज झाली किंवा रिड्यूस झाली. मग न्यू व्हॅल्यू काय होत आहे मला सांगा. न्यू व्हॅल्यू काय होत? 140 होत आहे. करेक्ट, 140 होत. म्हणजे कितीचा फरक पडला? 40चा फरक पडला. आता बघा, मी डायरेक्ट शॉर्टकट सांगतो, तुम्हाला बोर करत नाही. म्हणजे आधी 40 सोबत बेसला कोण होता? 100. आणि तुम्ही सगळे इंजिनियर आहेत, बेस जर कमी केला तर व्हॅल्यू जास्त येते, बरोबर आहे का? आन्सर काय येतं? जास्त येतं. आता तुम्हाला आन्सर जास्त आणायचा आहे का कमी आणायचं आहे? जास्त. इथं रिड्यूस म्हणलं. 40ला 100 ने डिवाइड केलं तर व्हॅल्यू जास्त येते. आता म्हणजे याचा अर्थ काय, हे पण नको, हे पण थोडंसं जास्त एक्सप्लेनेशन होईल. आधी 40चा बेस किती होता? 100 होता. आता 40चा बेस त्यांनी काय करायला सांगितलेलं आहे? 140. करेक्ट, हेच तुम्हाला विचारलेलं आहे. 40 by 140 into 100 हे तुम्हाला विचारलंय.
किती येतं बघा. एवढ्याने तुम्ही काय करू शकता, रिड्यूस करू शकता तुमचा वापर. सोडवा किती येतं बघा. 40/140 इंटू 100 म्हणजे 40 कमी करायचे, पण कोणत्या व्हॅल्यूवरती? 140. कारण सध्या तुमच्याकडे काय आहे, 140 वापर चालू आहे तुमचा. आधी तुम्ही 100 वापरत होता, आता तुम्ही 140 रुपीज देत आहात. म्हणजे 40 कमी करायचे तुम्हाला 140 वरती. 28.5%. 28.4/7% हे तुमचा आन्सर यायला पाहिजे. 28.4/7%. 0 कॅन्सल करून टाका. 400 ला 40 ने डिवाइड करा, म्हणजेच 200 ला 7 ने डिवाइड केलं की हे आन्सर येतं. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी सांगतो. 7 चा टेबल घेतला. 7 2 जा 14, राहिले किती 6. 7 8 जा 56, राहिले किती 4. आता ह्याचं काय नेमकं टेक्निक आहे हे पण सांगा सर. असं जर तुम्हाला पाहिजे तर इथे सांगतो मी ते. हे बघा, मी जर असं म्हणलं, माझ्याकडे एक पेन आहे, पेनची प्राइस असेल, त्याच्यानंतर त्यांचे नंबर्स असतील, बरोबर आहे. नंबर्स म्हणजे त्यांचं काय असेल, कन्झम्पशन असेल, आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट एक्सपेंडिचर भेटतो. मला सांगा एक्सपेंडिचरचा फॉर्म्युला काय असतो? एक्सपेंडिचरचा फॉर्म्युला काय असतो? किती खर्च झाला हे तुम्ही काय कसं सांगता? ओरिजिनल प्राइस मायनस इथे कोणच नाहीत की. एक्सपेंडिचर करेक्ट. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, प्राइस जे आहे ते आणि मल्टिप्लाइड बाय त्याचं कन्झम्पशन. म्हणजे की तुम्ही किती वापर करता. समजा मी 10 किलो गहू वापरत असेल आणि त्याची प्राइस आहे 50 रुपये, तर तुम्ही किती एक्सपेंड करता? 500 रुपीज. 500 रुपीज एक्सपेंड करता. हे साधं गणित आहे. ते इथं वापरूयात आपण. कसं वापरायचं बघा सगळ्यांनी. बेसिक मी सांगितलं, शॉर्टकट डायरेक्ट सांगितलंय, पण तो कसा वर्क होतो तो इथे बघूयात. इथे लिहिताना आपण लिहूयात एक्सपेंडिचर, इथे लिहूयात त्याची प्राइस, इथे लिहूयात त्याचं कन्झम्पशन. एक्सपेंडिचर स्टार्टिंगला आपण म्हणूयात की माझी जी प्राइस आहे ती 100च आहे आणि कन्झम्पशन पण 100च आहे. प्राइस पण माझी किती रुपये आहे, 100 रुपीज, आणि कन्झम्पशन तुमचा समजा 100 kg आहे. तर एक्सपेंडिचर किती होऊन जाईल, दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होईल हे, बरोबर आहे का? Yes, sir. बरोबर. Yes, sir. आता नंतर काय होत आहे मला सांगा बरं तुम्ही, नंतर काय करताय? प्राइस 140 होत आहे सर. प्राइस 140 होतं. पुढे एक्सपेंडिचर काय म्हणलंय त्यांनी? एक्सपेंडिचर रिमेन सेम. म्हणजे 10,000 ला 10,000. आणि इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, कन्झम्पशन कितीने कमी व्हावं. म्हणजे इथली व्हॅल्यू मला माहित नाही. बर, मग हे सोडवा बरं, किती येते बघा. 0 कॅन्सल करू. किती येईल? 71.47. 500 येईल ना. 500/7%, बरोबर आहे. 500/7% म्हणजे किती येते मला सांगा बरं. किती येईल? सोडवा. 500/7 डिवाइड करा. 71.42. 7 7 जा 49, 1 आला. 7 1 जा 71.42 का? Yes, sir. हा, एवढी प्राइस कमी करावं लागेल. म्हणजे कन्झम्पशन आधी 100 kg होता, आता 71.42% करावं लागेल. म्हणजे किती कमी केलं याच्यावरून येते का डायरेक्ट बघूयात. आन्सर 28.4/7 आहे. किती कमी केलं 100चा? 71.42 म्हणजे किती कमी केलं 100 वरती? आन्सर आपलं किती आलं? 28.58. 28.50. इथं किती आलं? 28. हा, इथं पण तेच आलं. इथं पण किती येत आहे बघा, तेच येत आहे. लक्षात येत आहे? 28.4, sir. हा, 28/47 म्हणजे हेच आणि हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत अप्रॉक्सिमेटली. लक्षात येते? सो अशा वेळेने हे आणि हे एकच आहे. म्हणजे आधी बेस होता 100, नंतर बेस झाला 140. सो हे सोडवणं थोडंसं जास्त वेळ खावं आहे. त्यापेक्षा कधीही लक्षात घ्या की एखाद्या प्राइसची कमोडिटी वाढली किंवा लेस झाली, तेव्हा तुम्ही काय करायचं, असं सिंपल लिहायचं. एक ट्री डायग्राम काढायची. 100 झाला, 100 चा 140 झाला, म्हणजे किती वाढले, किती कमी झाले, 40 कमी झाले. 40 वाढले
100 वरती वाढत होते, आता 40 जे वाढणार आहेत ते 140 वरती आहेत, म्हणजे 140 पासून तुम्हाला परत मागे जायचं आहे आणि रिड्यूस करायचं आहे. म्हणून आता बेस तुमचा 140 होणार आहे, म्हणून 40/140 डायरेक्ट लिहायचं आणि इंटू 100 लिहायचं. लक्षात येते? आधी तुम्ही काय केलं, 100 पासून 140 कडे गेलात, म्हणजे सध्या तुम्ही इथे आहात, हा युनिट कन्सिडर करून तुम्ही तुमचा एक्सपेंडिचर किंवा कन्झम्पशन विचारात घेताय, त्याच्यामुळे आता परत या व्हॅल्यू पासून तुम्हाला माघारी जायचं, ॲज इट इज जायचं. म्हणून 40 हा लेस करायचा आहे तुम्हाला 140 वरती, हे डायरेक्ट लिहायचं. हे आणि हे आन्सर सेमच असतं. ठीक आहे. सो या टाईपमध्ये तुम्ही काय करत, आता पुढचे एक्झाम्पल आपण नेहमी हे वापरूनच सोडूयात. आता उरतात कुठले कुठले एक्झाम्पल तुमचे जे नेहमी येतात, मार्क्सचे एक्झाम्पल, त्याच्यानंतर तुमच्या एक्झाममध्ये येतात इलेक्शनचे एक्झाम्पल, त्याच्यानंतर मिक्सचरचे एक्झाम्पल. ओके, हे 3 टाईपचे एक्झाम्पल नेहमी पर्सेंटेज वरती येतात. तो पुढच्या सेशनमध्ये हे तिन्ही बिट्स आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करू. मॅक्झिमम 2 तरी व्हायला पाहिजे. बस करूयात आज. ठीक, हे क्लोज करू का? येस.